की त्यांना इतका आजार आहे, बरोबर आहे, परंतु जे लोक जास्त तपस्या योग करतात तर त्यांना जास्तच समस्या येत असते. म्हणजे जितका पैलवान मोठा असेल त्याचा प्रतिस्पर्धी पण तेवढाच मोठा पाहिजे नाही, तरच तुमची कुस्ती होणार असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये हे पण सांगितलेलं आहे की ज्यावेळी तुमचं योग हे धारणा वगैरे सगळ्या करेक्ट होत असतात त्यावेळी तुम्हाला मोठा आजार येतो, ही समस्या मोठी येत असते. तर ते कसं होत असते की आपला हिसाब किताब चुकतो होत असते लवकर आपल्या पुरुषार्थामुळे. आणि आपण नंतर कसं म्हणतात नाही, दिव्याचं तेल संपत आले असेल तर काय म्हणतात ते दिवा भडकतो कारण तेल संपत आलंय. मग तसं आपलं दुःख जे आहे विषम चुकतू करायचं तो काय होणार, आपल्याला जास्तच काय होणार, दिवा आपल्याला पण भडकणार. म्हणजे तसं दुःख जास्तच येणार, आजार जास्तच मोठा येणार, परंतु तितका आपण त्यातून मोकळा होत असतो हिशोबातून. असं त्यामध्ये सुरेशभाईंनी त्याचं विश्लेषण क्लिअर केलंय. तसं ते बरंच काही काही सांगितलेलं आहे, पण माझ्या आठवणीत राहायला चिंतन केलं तेवढंच मी सांगू.